नांव संतोष तारी आनी म्हाज्या वांगडा आसा कुणाल नायक आनी राहुल बांदेकर फ्रॉम एग्रीसिव्हिल्स. ओके, आयज आमी एक तुमच्या मुखार बील हाडटा, तेजें नांव आसा स्टेट रजिस्ट्रेशन बील. सगळ्यात पयलीं आमकां जाणा जावपाक जाय की गोवा गव्हर्मेंटान आजून पर्यंत खंयचीच मायग्रेशन पॉलिसी म्हणून हाडलेली ना. असली कसलीच पॉलिसी ना तितून तो नेटीव गोवन्स आयडेंटिफाय करता आनी तांकां एक रिस्पेक्ट दिवपाक खातीर. आनी हेजे असो रिजल्ट जाता की हे डिस्ट्रक्शन इज ऑन पेस म्हणटा तशें. सगळ्यांक खबर आसतलें की जे आमचे गोवा लिबरेशनाचे लिबरेट जाला गोवा, इट वॉज नॉट इजी. सो तेज्या खातीर स्ट्रगल्स भरपूर करचे पडले, भरपूर मुवमेंट्स करचे पडले, भरपूर सॅक्रिफायसीस करचे पडले. तेजे मागीर आमकां जावन गोवा एक लिबरेट जालो. सो प्रत्येक गोंयकाराक आयज 3 हिस्टॉरीक डेट्स आसा. फर्स्ट इज 19 डिसेंबर 1961 गोवा लिबरेशन. सेकंड इज 16 जानेवारी 1961 तेन्ना आमचो ओपिनियन पोल डे जाल्लो. स्पेशली जेन्ना ओपिनियन पोल घेतलेलो की गोवा शूड मर्ज विथ महाराष्ट्र ऑर इंडिपेंडंट स्टेट आसपा जाय. सो तेन्ना अशें डिसिजन जालें, ओपिनियन पोलचो रिजल्ट येयलो की गोवा शूड बी अ सेपरेट स्टेट. आनी जी आमकां स्टेटहूड मेळ्ळ्या इट्स ऑन 30th May 1986. फर्स्ट थिंग, हें सगळें जावन लिबरेशन जावन स्टेटहूड जावन तरी आमकां गोंयकारांक प्रॉब्लेम्स कितें आसा. मेन प्रॉब्लेम म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, लेस ऑपॉर्च्युनिटी, नो प्रायोरिटीज. हे तिनूय इंटरलिंक आसा. सी, गोंयकारांक आयज इंडस्ट्रियल इस्टेट आसून सुद्दां गोंयकारांक ऑपॉर्च्युनिटी ना. प्लस तांकां प्रायोरिटी दिवपा खातीर गव्हर्मेंटान कांयच केल्लें ना. आमी नेक्स्ट म्हणटा की ट्रेसिबिलिटी ऑफ जे मायग्रंट येता गोंयांत, जे ट्युरिस्ट येता तेजी ट्रेसिबिलिटी म्हणटा ती कांयच ना. आवो जावो गोवा तुमारा जाला, कोणूय येता कोणूय वयता. कसलेच रेस्ट्रिक्शन्स ना मायग्रंट्साचे. जे क्रायम रेट्स जे आसा पळय ते डे बाय डे वाडत आसा आनी 85% ऑफ क्रायम रेट्स इज ड्यू टू द मायग्रंट्स. एक मायग्रंट हांगा वोट बँक जाल्लेली आसा गोंयांत. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन 3 ते 4 हजार, मिनिमम 3 ते 4 हजार वोट बँक ही मायग्रंट्साची आसता आनी इट लुक्स लायक अ डिसायडींग फॅक्टर. प्लस जे मायग्रंट येता तांकां नॉर्मली हे ड्युएल वोटींग कार्ड्स करता. डिस्ट्रक्टीव डेव्हलपमेंट जाता गोंयांत हे मायग्रंट्साक लागून. इलिगल कन्स्ट्रक्शन्स जाता. स्लम एरियाज, स्लम म्हणटा पळय हे क्रिएटेड आनी आमचो जो गव्हर्मेंट आसा इट्स अलाउड टू क्रिएट. म्हणजे हे स्लम जे करता तांकां कांयच प्रॉब्लेम आसना. प्लस गव्हर्मेंट जो आसा तो स्लम क्लियरन्स प्रोजेक्ट म्हणून तांकां नवी बिल्डिंग्यो बांदून हाडपाक सोदता. पब्लीक न्यूसन्स, आयज सपोज प्रत्येक बस स्टँडार मेजर सिटीज आसा थंय तुमी पळोवपाक गेले जाल्यार मायग्रंट्स हे सद्दां सकाळीं उठून दिसतले की तांकां डेली वेजीस कामां जाय पडटा. सो हो एक पब्लीक न्यूसन्स क्रिएट जाता. मागीर आमकां अनसेफ टू रोम, रातचे आयज भोंवपा खातीर कितलो सेफ आसा गोवा. नो प्रॉपर ट्रेसिबिलिटी ऑफ रेजिडन्स सर्टिफिकेट. जी रेजिडन्स सर्टिफिकेट जी आमी म्हणटा 15 वर्सांची आसपा जाय रेजिडन्स गोंयांत. सो तेजे ट्रेसिबिलिटी खातीर गोवा गव्हर्मेंटान एक्झॅक्टली कांयच केल्लेलें ना. सो नो प्रॉपर ट्रेसिबिलिटी ऑफ रिजर्वेशन सर्टिफिकेट. जी रिजर्वेशन सर्टिफिकेट म्हणटा तितून एक क्लॉज आसता की तुमचे जे पेरंट्स आसा ऑर तुमचे एन्सेस्टर आसा ते 1968 हेच्यान पयलीं गोंयांत आसपा जाय जाल्यार तुमकां रिजर्वेशनाचो बेनिफीट मेळटा. पण ते सुद्दां हांगा रिजर्वेशन सर्टिफिकेट ट्रेसिबिलिटी करपाक 19 to 1968 गोवा गव्हर्मेंटान कांयच केल्लेलें ना. सो हितून असो रिजल्ट जाता की डिस्ट्रक्शन ऑफ नो डेव्हलपमेंट झोन, फॉरेस्ट, नॅचरल कवर, एग्रीकल्चर प्रॉपर्टी हे डिस्ट्रक्शन जाता. कित्याक तांकां खबर आसा की ज्यो प्रॉपर्टीज ज्यो नो डेव्हलपमेंट झोनान बीन आसता त्यो सवाय विकता आनी हांगा गव्हर्मेंट इतलो सिरियस ना म्हणून ते इजिली ते घरां बांदता. सो आमचो मेन क्वेश्चन कितें की आयज गोंयकार आनी गोंय आनी गोंयकारांक जाय कितें, ही सिस्टम कशी इम्प्रूव जावंक शकता आनी हो आमी चॅलेंज कसो ओवरकम करूं शकता. आतां सगळ्यात पयलीं आमचो CM बाब मिस्टर प्रमोद सावंत हेणें NDTVक एक स्टेटमेंट दिल्लो ऑन 6 ऑक्टोबर 2019 की गोंयांत मायग्रेशन इन्फ्लक्स भरपूर पेसान वाडला पण तेजेर कांयच करूं ना तेणें. सेकंड, तेंच्यांनी गोवा गव्हर्मेंटान एक बील इंट्रोड्यूस केला इन द इंट्रस्ट ऑफ स्टेट सेक्युरिटी. सो ते बिलाचें नांव आसा गोवा टेनंट एंड गेस्ट रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन बील 2020. आतां ह्या बिला प्रमाणे प्रत्येक जो कोण टेनंट ऑर जो कोण भायलो येता जो हॉटेलान रावता तेजें रजिस्ट्रेशन जावपाक जाय. थर्ड, एक आमी एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट म्हणून दिल्लेलें ऑन 27 ऑक्टोबर 2020 की आमी म्हणटा की जो गोवा टेनंट एंड गेस्ट रजिस्ट्रेशन बील आसा पळय ते अशें म्हणटा की प्रत्येक गोंयान भितर येयले की रजिस्ट्रेशन करपाचें
आमचो डिमांड आसलो की एट अ बॉर्डर लेवल ऑर जो कोण रेल्वे स्टेशनान वयता रेल्वे स्टेशन येता ऑर फ्लायटांतल्यान येता जाल्यार तेजें एअरपोर्टार रजिस्ट्रेशन जावपाचें ऑर बसींतल्यान येता जाल्यार बस स्टँडार रजिस्ट्रेशन जावपाचें आनी मागीर तेणें एंटर करपाचें गोंय असो आमचो डिमांड आसलो म्हणून आमी एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट घातलो ऑन 27 ऑक्टोबर 2020 पण हेजेर गव्हर्मेंटान आमकां कांयच रिस्पॉन्स दिवना सो तेच्या मागीर आमी 7 नोव्हेंबर 2020 आमी स्टेट रजिस्ट्रेशन बील हे CMच्या ऑफिसान इन्वॉल्ड केलें सो आतां स्टेट रजिस्ट्रेशन बील म्हणजे कितें सगळ्यान पयलीं आमी अशें केलां बील तें इंट्रोड्यूस की इट इज विदीन द प्रोविजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेकेंड हेच्या खातीर नवो कायदो करपाची कांयच गरज ना कारण ऑलरेडी हे कायदे सेंट्रल आनी स्टेट गव्हर्मेंटान केल्ले आसा ओन्ली थिंग हे सगळे कायदे एकी कडेन हाडून एक तांकां स्मार्ट कार्ड इश्यू करपाचें आनी त्या स्मार्ट कार्डाक बार कोड अशें दिवन ताका एप बेस्ड सपोर्ट करपाचो सो आमचो एम आसा की स्टेट रजिस्ट्रेशन सगळे जे गोंयान आसा आनी गोंयान येता वयता तेंचें करपाचें आनी एक स्मार्ट कार्ड तांकां इश्यू करपाचें सो त्या स्मार्ट कार्डार तेजे आधार डिटेल्स इलेक्शन कार्ड पॅन कार्ड तो खंयच्या नेटीव स्टेटीच्यान येयला आनी बाकीचे तेजे डिटेल्स लायक नेम डेट ऑफ बर्थ तेगेले एड्रेस हे सगळे तेजेर फिडींग करपाचें सो हितून अशें जातलें की स्टेट रजिस्ट्रेशन प्रत्येक जो गोंयान एंट्री मारता ऑर जो वयता हेचो ट्रॅक उरतलो प्लस जे गोंयान कोण आसा हेचो ट्रॅक उरतलो सो आमी मेन कॅटेगरी केल्या तितून जे गोंयान आसा तितून नेटीव गोवन आनी सेटल गोवन अशें म्हणटा आतां नेटीव गोवन कोण आतां नेटीव गोवन म्हणजे जेणें गोवा लिबरेशनाक कॉन्ट्रिब्युशन केल्लेलें आनी आमच्या फ्रिडम फायटराक हेल्प केल्लें बेसिकली पीपल हू आर रिसायडींग बिफोर गोवा लिबरेशन एंड फॉलोईंग द युनिफॉर्म सिवील कोड वीच इज फोर्स इन गोवा दोज आर द नेटीव गोवन्स सो हांकां आयडेंटिफाय कशें करपाचें एक तर बर्थ एंड डेथ रेकॉर्ड्स तेंगेले एन्सेस्टर जे कोण आसा तेंचे बर्थ एंड डेथ रेकॉर्ड्स हे सब रजिस्टरान मेळटा अप टील 1970 पर्यंत रेकॉर्ड सब रजिस्टरान प्रत्येक तालुक्यान मेळटा सो तेज्या प्रमाणे ते करूं शकता आतां सपोज कोणा कडेन बर्थ एंड डेथ रेकॉर्ड्स ना जाल्यार ते प्रत्येक हांगा जे देवूळ ऑर जे मॉस ऑर चर्च आसा तेजे फॉलोवर आसतले ऑर कोणाची कुलदेवी कुलदेव आसा सो तेज्या प्रमाणे ते आयडेंटिफाय करपाक मेळटले वीच मे ऑर मे नॉट बी देवस्थान रेग्युलेशन रजिस्ट्रेशन आसपा जाय अशें कांय ना थर्ड सपोज हेंचे कडेन कांय ना बर्थ रेकॉर्ड्स बीन जाल्यार ओनरशीप ऑफ इमुवेबल प्रॉपर्टी हे पयलीं ऑर पीपल हू कॅन जस्टिफाय द लँड पॉजेशन जे ऑर तेंगेलें घर आसलें ड्वेलिंग हावस बिफोर गोवा लिबरेशन हे आमकां अजुनूय 114 मेळटा पयलींचे जे डॉक्युमेंट आहा ते एंटिटन 114 प्रत्येक तलाटी कडेन आसता ऑर फॉर्म 3 हो लँड एंड सर्वे रेकॉर्ड्सान मेळटा नेक्स्ट सपोज बर्थ रेकॉर्ड ना जाल्यार मॅरेज रजिस्ट्रेशन लिविंग सर्टिफिकेट तेजेर सपोज कोणाचे रेकॉर्ड आसा ऑर एनी जॉब ऑर सर्वीस रेकॉर्ड ऑर एनी अदर रेकॉर्ड हेज्या प्रमाणे आमकां कळटा की बिफोर 1961 हो रेजिडन्स हांगा आसलो ऑर तेजे एन्सेस्टर आसले जाल्यार वी कॅन कन्सिडर एज अ नेटीव गोवन आतां नेक्स्ट आमी एक घातला की सपोज कोणें गोवा ओपिनियन पोल जो 1967 जालो तेका सपोज कोणें वोट केला आनी ते प्रूव करूं शकता जाल्यार वी कॅन कन्सिडर एज अ नेटीव गोवन तशेंच सपोज हे पोर्तुगीज जे एक्जिस्टींग रुलर्स आसलेले तेज्या खातीर गोवा सोडून हे भायर गेल्ले पण तेंची जे कल्चरल आसा जे एसोसिएटेड वीथ गोवान्स म्हणजे तेंची आजून देवळां ऑर जे चर्चीस तेका लिंक आसा आनी ते बिफोर 1987 पयलीं येयले बिफोर स्टेटहूड आनी तेंच्यांनी एट द टायम इलेक्शन कार्ड केला जाल्यार वी कॅन कन्सिडर एज अ नेटीव गोवन सो आनी जे ऑल फ्रिडम फायटर्स आसा तांकां आमी नेटीव गोवन म्हणून कन्सिडर करूं शकता आनी जे सपोज हे सगळे कांयच डॉक्युमेंट ना सगळे कांयच प्रूव करूं शकना जाल्यार इवन SC ST OBC ऑर जे कम्युनिटी जे सेंट्रली आयडेंटिफाय कास्ट तेंचे आयडेंटिफाय केल्ले आसा तेंचे एक तांकां कास्ट सर्टिफिकेट दिता जी ऑर्गनायजेशन इवन तेंच्या हेज्या प्रमाणे रिकमेंडेशनाचेर आमी नेटीव गोवन म्हणून कन्सिडर करतात सो नेक्स्ट क्लास म्हणटा तो सेटल गोवन सो सेटल गोवन बेजिकली कोण की गोंयान जो आपली इमुवेबल प्रॉपर्टी जी रेजिडन्साक यूज करता सो तेणें घेतल्या जाल्यार तो सेटल गोवन जाता प्रोवायडेड ही शूड हॅव अ सेल डीड आनी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इशूड बाय द कंपनी ऑफ म्हणजे जे तेणें प्रॉपर्टी हांगा गोंयान घेतल्या ती लिगल आसता कारण आमकां खबर आसा की एज पर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोणूय येवन खंयूय रावूं शकता सो आमी सेटल गोवन्साचे रेस्ट्रिक्शन्स घालूं शकना बट सेटल गोवन्स ताका आनी क्रायटेरिया घातला आमी की तेजे कडेन हांगा वोटींग कार्ड आसपाक जाय
कारण इट शूड नॉट बी लायक अ सेकेंड होम इन गोवा. थर्ड जी आमी कॅटेगरी केल्या इट्स इंटर स्टेट मायग्रंट्स. आतां हो मायग्रंट म्हणटा पळय तो ऑलरेडी डिफायन केला सेंट्रल एक्टान. त्या एक्टाचें नांव आसा इंटर स्टेट मायग्रंट वर्कमेंट एक्ट 1979. तेज्या प्रमाणे सेक्शन 2E ऑफ द एक्ट हितून मायग्रंट कोण डिफायन केला. सो तो जस्ट एकदां रीड आउट करता. Any person who is recruited by or through a contractor in one state under an agreement or other arrangement for employment in an establishment in another state with or without knowledge of principal employer. हेजो अर्थ असो जाता की दुसऱ्या स्टेटीच्यान हांगा कामा खातीर येता जाल्यार म्हणजे एम्प्लॉयमेंटा खातीर येता जाल्यार तो मायग्रंट म्हणून रजिस्टर जावंक शकता. सरप्रायझिंगली हो कायदो ऑलरेडी गोवा गव्हर्मेंटान इम्प्लिमेंट केल्लो आसा. बट मायग्रंट रजिस्ट्रेशन करीत. सो आमी हितून प्रोसिजर एक सेट केला की प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणजे आतां सपोज एक कंपनीज बीन आसा ते कंपल्सरी नोटिफाय करता आपले वेकन्सीज टू एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, कारण तसो कायदो म्हणटा. मागीर गोवा गव्हर्मेंटाचेर कांयच करिना. सो आमी कितें म्हणटा की जे नोटिफाय करता वेकन्सीज ते कंपल्सरी गोवा गव्हर्मेंटान एडवर्टायज करच्यो. ते एडवर्टायज केले की जे गोंयांत बी कोण आसा जे कोणा जॉब जाय जाल्यार तांकां पयली प्रायोरिटी मेळटली. आनी सपोज तरी अवेलेबल जायना जाल्यार मागीर गव्हर्मेंटान सब्जेक्ट टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ गोवन्स अशें म्हणून सर्टिफिकेट दिवपाचें. तेजे मागीर मायग्रंट हायर करपाचो. असो प्रोसिजर एक सेट केलो जाल्यार ऑटोमॅटीक गव्हर्मेंटाक एक म्हणजे गोंयच्या लोकांक एक प्रायोरिटी सेट जातली. आनी जे एम्प्लॉयर आसा जे मायग्रंट प्रिफर करता जाल्यार तांकां एक रेस्ट्रिक्शन कशें जातलें की तांकां एक तर प्रॉपर प्लॅन करचो पडटलो की तांकां सपोज कोण रिजायन दिवन गेलो जाल्यार तांकां पयलीं गव्हर्मेंटान नोटिफाय करचें पडलें ती वेकन्सी क्रिएट जाली, ती एडवर्टिजमेंट जावन मागीर गोवन्स मेळना जाल्यार मागीर तांकां हायर करचो पडटलो. सो एक लेंथी प्रोसेस जातली. बट हितून सपोज गोंयकार तो प्रिफर करता जाल्यार ऑटोमॅटीक एक गोंयकारांक ऑपॉर्च्युनिटी मेळटली. आतां मेन डिमांड कितें कितें मेन डिमांड? आमचो मेन डिमांड असो आसा की हे सपोज गोवा गव्हर्मेंटान स्टेट रजिस्ट्रेशन बील म्हणून इंट्रोड्यूस करपाचें इन द इंट्रस्ट ऑफ गोवा गोवन सेक्युरिटी. कारण गव्हर्मेंटान ऑलरेडी एक बील काडलेलें आसा गोवा टेनंट व्हेरिफिकेशन बील 2020. हे एक ऑलरेडी बील काडलेलें आसा. ते अशें म्हणटा की गोंयांत जो कोण भितर येता तेजे मागीर हांगा तेंचें रजिस्ट्रेशन करपाचें. आमी म्हणटा की तेंच्यांनी बॉर्डरूच रजिस्ट्रेशन करपाचें. ऑर कोण रेल्वे स्टेशनार येता जाल्यार तेणें रेल्वे स्टेशनारूच एक ऑफिस पॉयंट कसो दवरपाचो. ऑर जो फ्लायटान येता जाल्यार ते एअरपोर्टार दवरपाचो. अशें जावन सगळ्यांचें रजिस्ट्रेशन जावपाक जाय. सो नेटीव गोवन सेटल गोवन असो कॅटेगरायज जावपाक जाय. मायग्रंट कोण येता ताका एक मायग्रेशन स्मार्ट कार्ड करपाचें आनी ती वॅलिडिटी 6 म्हयने दवरपाची. 6 म्हयन्यान तेजें काम जालें जाल्यार ताणें परत वचपाचें. सपोज 6 म्हयन्यान जायना तेजें काम जाल्यार मागीर ताणें रिन्यू करपाक प्रोसिजर दवरपाचो. तशें ट्युरिस्ट जे येता तेंचोय रेकॉर्ड दवरपाचें. सो ते ट्युरिस्टांक 3 म्हयन्याक मॅक्सिमम वॅलिडिटी दवरपाची. सपोज तेंचे मॅक्सिमम विजा पिरियड आसा जाल्यार ती मॅक्सिमम कन्सिडर करूं शकता. ट्युरिस्ट हांगा भोंवून जालें की तेंच्यांनी परत वचपाचें, हांगा सेटल जावपाचें न्हू अशें. सो आनी सपोज हितून आनी एक क्लास घेतला आमी की इंटर स्टेट स्टुडंट मेडिकल आनी जो रिसर्च बिजनसमॅन आसा पळय तांकांय आमी अदर कॅटेगरायज करपा जाता. बट तांकांय 6 म्हयने वॅलिडिटी दिवपाची. सो बेसिकली जो जितलोय गोंयांत कोण आसा येता वयता ताचे रेकॉर्ड दवरपा जाय. तेजो रेकॉर्ड दवरपा जाय आनी एक तांकां युनीक आयडेंटिफिकेशन दिवपा जाय. प्लस एक नेटीव गोवन सपोज आयडेंटिफाय केलो जाल्यार एक तो रिस्पेक्ट मेळटलो फॉर द नेटीव गोवन्स. आतां हितून कितें आहा की जे वोटींग कार्ड आसा पळय सो ते परत करपाक मेळटा. म्हळ्यार ड्युएल वोटींग कार्ड ऑटोमॅटीक बंद जातलें. सो कारण तांकां स्मार्ट कार्डाक पयलींच वोटींग कार्ड बीन डिक्लेअर करचें पडटलें. सो हितून एक ट्रेसिबिलिटी मेळटली फॉर द रेसिडन्स सर्टिफिकेट, फॉर द कास्ट सर्टिफिकेट. मागीर एम्प्लॉयमेंटचे कार्ड जे कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन एक्टा प्रमाणे एम्प्लॉयमेंट कार्ड करपा जाय. सो ताका एक बेसीक मेळटलें की स्टेट रजिस्ट्रेशन कार्ड ताका लिंक करपाचें. सो हितून एडवांटेजीस जातले अशें की मायग्रंट इन्फ्लक्स वील बी बेस्ड ऑन एम्प्लॉयमेंट अवेलेबिलिटी. एम्प्लॉयमेंट आसा जाल्यार तेंच्यांनी येवपाचें, नाल्यार तेंच्यांनी ट्युरिस्ट म्हणून येयले जाता आनी सगळो तेंचो पिरियड सोंपलो की तेंचे रिटर्न वचपाचें. ड्युएल इलेक्शन कार्ड म्हणटा तें बंद जातलें. इलिगल एनक्रोचमेंट हेवूय बंद जातलें.
सो क्रायम रेट जो 85% मायग्रंट्साचो आसा म्हणटा पळय सो तो ऑटोमॅटीक कमी जातलो कारण हांगा फ्री म्हणटा तो कोण मायग्रंट उरचो ना पब्लीक न्युसन्स जे गोंयकार फेस करता तो बंद जातलो ऑटोमॅटीक प्रायोरिटी फॉर द गोवन्स मेळटली आनी इट वील बी अ व्हेरी हँडी डॉक्युमेंट जो पॅन्डेमीक सिच्युएशनान जेन्ना पळय गोवोरमेंटान रजिस्ट्रेशन करपाक लायलें सो तेन्ना गोवोरमेंट सरप्रायज जालो की इतले मायग्रंट गोंयांत आसा म्हणून हो पयलीं करून दवरपाचो आसलो ओके